ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वश्रुतिशिरोरत्न विराजितपदाम्बुजः वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चैतन्यः शाश्वतः शान्तो व्योमातीतो निरञ्जनः बिन्दुनादकलातीतः तस्मै श्रीगुरवे नमः। ज्ञानशक्तिस्समारूढः तत्त्वमालाविभूषितः मुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः। अनेकजन्मसम्प्राप्त कर्मबन्धविदाहिने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोर्पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः। न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। मन्नाथः श्रीजगन्नाथः मद्गुरुः श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतं गुरोर्परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल
आपण असा श्लोक बघितला. बॅकग्राऊंड असं आहे याला की गुरुकुलामध्ये गुरु कोणता विषय घेतात, शिष्य कोणता विषय शिकायला जातात, मी कोण, हे विश्व म्हणजे काय, आत्मतत्व म्हणजे काय, ते मला कसं प्राप्त होतं, हा विषय शिकायला जातात. मग सगळ्या उपनिषदांमध्ये जर एकसारखं आपण सांगत गेलो तर मनाला सतत त्याच विषयाचं आकलन होत नाही. तर इथे एकदम नुसतं म्हटलं की बुद्धीच्याही पलीकडे जायचं आहे, तर तेही कळत नाही आपल्याला. कारण बुद्धीच्या पलीकडे जायचं आहे हा विषयसुद्धा आपण बुद्धीनीच जाणायला बघतो. ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं, आपल्याला कुठेही जर जायचं असेल तर ते जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? गाडी आहे आपल्याकडे, व्हेइकल्स आहेत, ते काय दुकानात घेऊन जाता येत नाही ना डायरेक्ट, पार्क तर करावंच लागतं, पार्क करावं लागतं. तसं आपल्याला बुद्धी पार्क करावी लागते तिथं जायसाठी. मग हाही अर्थ आपल्याला कळत नाही. जास्तीत जास्त आपण दुकानाच्या जवळ नेऊ शकतो, पण तरी ते तिथं दुकानाच्या बाहेरच लावावं लागतं ना व्हेइकल, आणि मग आपल्याला आत जाता येतं. त्याच्याप्रमाणे बुद्धी तिथे न्यायची नाही आहे, शब्दशः कळतंय, पण जोपर्यंत अनुभवाने ते करता येत नाही आहे तोपर्यंत अत्यंत उत्तम मार्ग या तैत्तिरीय उपनिषदात सांगितलेला आहे त्यांनी. आणि त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे अथर्व शीर्षाचाच बाज आहे याच्या सूत्रांमध्ये. याची पद्धत अशी आहे की मंत्रांमध्ये आचार्य काही शब्द सांगतायत, आचार्य काही शब्द सांगतायत, आणि या शब्दांवरती हा जो तुमचा मननाचा काळ आहे 1-2 तास, प्रत्येकाने आपापलं स्वतंत्र मनन करा आणि मग इथं येऊन मला भेटा. अशी पद्धत आहे गुरुकुलाची. म्हणजे हा साधनेचा काळ आहे. बाकी वेदपठण वगैरे हे तास असायचीच तिथे, तो प्रश्न नाही, तो एक भाग आहे जीवनाचा. वेद उच्चारण तेही झालं पाहिजे, म्हणजे आतून आपल्या सगळ्या नसा शुद्ध झाल्या पाहिजेत त्या वेदपठणाने. म्हणून तर आपण आता आजकालसुद्धा आपण वैदिक मंत्र तेवढ्याचसाठी शिकतो. जितकं त्याच्यात सखोल जाल तितकी शुद्धता येते, जी शुद्धता करायला आपल्याला खूप कठीण जातं. मुद्दाम मनाची शुद्धता, बुद्धीची शुद्धता. मी इतकं असं केलं तरी शुद्ध होतच नाही आहे मनात वाईट विचार येतातच, असं आपल्याला वाटतं. पण ज्यावेळी आपण मंत्रोच्चारण करतो त्यावेळी आपोआप आपल्याकडून अंतरंगातून सगळी शुद्धी होत असते, धुवून निघत असतं ते.
म्हणजे काय होतं माहिती का नेमकं, अंधश्रद्धा ठेवायची नाही आहे की ते धुवून निघतं, ते स्वच्छ होतं, असं नाही. संस्कृत ही देवभाषा आहे, देववाणी आहे. ती कधी खोटी नसते, काही असं तसं सांगत नाही ती. मग काय होतं काय, तर उच्चार हे, आता उच्चार म्हणजे साधं म्हणणं, नंतर परस्वर्णानी म्हणणं, व्याकरणदृष्ट्या शुद्ध म्हणणं, त्याच्यानंतर स्वरयुक्त म्हणणं, हे सगळ्यात जास्त मान्य आहे, स्वरयुक्त म्हणायचं. त्याने काय होतं, आपल्या आतमध्ये सगळे जे हे आपली स्थानं आहेत, वेगवेगळी स्थानं आहेत शरीरात. आपण पाहिलं की आपल्या देहामध्ये ईश्वराची 6 स्थानं आहेत. सगळ्या स्थानांवर हे मंत्रोच्चाराचे आघात होऊन आपल्याला माहिती आहे काय होतं. आघात झाले की तिथून ते जे असे हे होऊन बसलेले असतात गच्च संस्कार, ते तिथून लूज होतात, निघून जातात. ते तिथून निघून जातात. त्याच्यामुळे शुद्धीकरण होतं, आपोआप शुद्धीकरण होतं. हा एक ढोबळमानाचा मुद्दा त्यांनी पहिल्या श्लोकात मांडलेला आहे. दुसऱ्यामध्ये त्यांनी काल असं सांगितलं, याच्यामध्ये काय काय आहे, तर जोडशब्द आहेत. याच्यामध्ये जोडशब्द आहेत. अजून काय आहे, तर अनुस्वाराचे नियम आहेत, विसर्ग आहेत, जोडशब्दांमुळे आघात होतात, स्वरयुक्त आहे किंवा संधी आहे. तर हे सगळं आपल्याला बघायला हवं. हे दुसऱ्या श्लोकात सांगितलं. तिसऱ्या श्लोकामध्ये याचा कोणत्या 5 गोष्टींशी संबंध आहे हे सांगितलं होतं त्यांनी, की पृथ्वी, द्युलोक म्हणजे स्वर्ग, अशा पद्धतीने हे विश्व, नंतर आपण स्वतः जीव, अशा रीतीने कोणकोणत्या 5 गोष्टींशी याचा संबंध आहे या उच्चारणाचा. आणि मग विषयात प्रवेश केलेला आहे काल. तर त्या श्लोकात काय सांगितलं आहे की अथ अधिलोकम पृथिवी पूर्वरूपम द्यौः उत्तररूपम आकाशसन्धिः वायुस्सन्धानम् इति अधिलोकम. लोकविषयक संहिता म्हणजे लोकविषयक प्रकरण काय आहे. लोक म्हणजे काय माहिती का, हे जग, हे विश्व म्हणजे लोक. संस्कृतमध्ये लोक याला म्हणतात विश्व. काय म्हणतात, हे विश्वविषयक कोणची संहिता मांडली आहे की पृथ्वी पूर्वरूपम, म्हणजे ही जी पृथ्वी आहे हे पूर्वरूप आहे. पूर्वरूप म्हणजे आधीचं रूप, उगमस्थान, निर्माण होणारी पहिली गोष्ट, आधीची गोष्ट. द्यौः उत्तररूपम, नंतर स्वर्गलोक आहे. आकाशसन्धिः,
आकाश ही संधी आहे, वायु संधानम. वायू हा दोन्ही गोष्टींचा संबंध आहे, संधान साधणारा आहे, म्हणजे ते साधून देणारा संयोजक आहे. तो त्यांची योजना करतो. इति अधिलोकम, अशा प्रकारे हे विश्व आहे. तर आपण ह्याच्यात काल बघितलं होतं की पृथ्वी पूर्वरूपम. पृथ्वी पूर्वरूपम म्हणजे काय? मुळात आपल्याला जन्माला कुठे यावं लागणार आहे? तर पृथ्वीवर. त्याचं कारण आहे, मुळात आपण जन्माला कुठे आलो आहे, आत्ता आपण कोणत्या स्टेजला आहे हा विचार आपण आधी करूया. आता सगळं हातातनं गेलेलं आहे, बस आलेलो आहे म्हणजे आलेलो आहे. आता काही चॉईस आहे का आपल्याला? जन्माला येऊन बसलो आहे, आपण आलेलो आहे, आपण ऑलरेडी. विचार नाही आहे आता जन्माला येऊ का नको. पण पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, द्यौहु उत्तररूपम. पुढे आपल्याला कुठं जायचं आहे? तर स्वर्गामध्ये. म्हणजे शब्दशः तुम्ही हे अर्थ मानू नका. एका ऋषीमुनींनी वनात राहणाऱ्या, आयुष्य ज्यांचं संपूर्ण उपासनेत गेलं, त्यांनी हे संकेतपूर्वक शब्द, सिम्बॉलिक शब्द आहेत हे सगळे, त्यांनी हे शब्द सांगितलेले आहेत. त्यामुळे त्याला खूप गहन अर्थ आहे, डीप अर्थ आहे. आता द्यौहूत्तर रूपम नंतर काय आहे? आपल्याला स्वर्गाकडे जायचं आहे. म्हणजे आधी स्वर्ग कधीच प्राप्त होणार नाही आहे, हा मनातनं विषयच काढून टाकावा लागेल. आपल्याला आधी काय करावं लागतं? पृथ्वीवर जन्माला यावं लागतं. तसे आपण आलेलो आहोत. म्हणजे आधीची स्टेज काय आहे? आपली खालची स्टेज आहे. आणि नंतर कुठे जायचं आहे आपल्याला? खालच्या दिशेने अजून जायचं नाही आहे, नरकाकडे जायचं नाही आहे. म्हणजे तशा आपल्या काय पाहिजेत? क्रिया पाहिजेत. बेसिक आहे हे, आणि बेसिक असलं तरीसुद्धा अतिशय उच्च विचारांमध्ये मांडलेलं आहे. मग आपल्याला कुठे जायचं आहे? द्यौहु उत्तररूपम. स्वर्गाकडे तुम्हाला जायचं आहे ना. स्वर्ग हे एक समजावून सांगण्याचं साधन आहे. म्हणजे समृद्धीकडे जायचं आहे ना, प्रगतीच्या मार्गाने जायचं आहे ना. मग आधी तुम्हाला पृथ्वीवर जन्माला यावं लागेल. तुम्हाला आधी सर्वसामान्य मनुष्य व्हावं लागेल. मग तुम्ही चांगली कर्म कराल आणि मग तुम्ही स्वर्गाला जाऊ शकाल. स्वर्ग हा सुद्धा एक संकेतच आहे, आणि प्रत्येक शब्दाचे अनंत अर्थ आहेत तिथे. मग सगळं झालं ना. पृथ्वीवर जन्माला आलो म्हणजे सत्कर्म करायचे आहेत. मनामध्ये वाईट विचार येऊ द्यायचे नाही. अरे कर्म ही 3 प्रकारची आहेत ना, शारीरिक, मानसिक, बौद्धिक. मग शारीरिक, मानसिक, बौद्धिक ही 3ही प्रकारची कर्म आहेत. तर 3ही प्रकारची कर्म ही अशी शुद्ध सत्व असली पाहिजेत, तरच आपण स्वर्गात जाऊ. काल एक सांगितलं होतं, ढोबळमानाने नियम असा आहे की 50% पुढे पुण्य, 50% पुढे पाप असेल आपलं, 50%पेक्षा कमी पुण्य असेल तर आपल्याला मनुष्य योनी नसते. निम्म असेल तर मनुष्य योनी प्राप्त होते. ही फार मोठी कृपा केली आहे ईश्वराने, जास्त वाट पाहायला नाही लावलेली.
तुम्हाला जर फर्स्ट क्लास हवा असेल तर 60%. आता 60% पण हल्ली काय झालं आहे, हल्ली फर्स्ट क्लासला सुद्धा कोणी विचारत नाही. 70-80% लागतात. असं काही केलेलं नाही. परमेश्वराने काय सांगितलं, निम्म तरी निदान पुण्य आणि पाप असू दे. पुण्य आणि पाप या जरी जुन्या संकल्पना असल्या तरी त्यातनं असं सांगायचं आहे, तुम्ही केलेलं प्रत्येक कर्म हे काउंट होतं आहे. आणि म्हणून सत्व गुणयुक्त तीनही पातळींवर कर्म करावीत. म्हणजे मनाला थोडंसुद्धा वाईट विचार शिव देऊ नयेत. मानसिक कर्म चांगली व्हावी, बौद्धिक कर्म चांगली व्हावी, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे माणसाचा जन्म मिळून काय होईल, निम्म पाप निम्म पुण्य असेल तर आपल्याला पुन्हा कर्म करायची संधी आहे. नाहीतर आमच्या वासना आहेत, कर्म करायला संधी कुठे मिळणार. माणसाचा जन्म असेल तर सगळ्यात मोठी संधी. देवदेवतांना देह नसतो, वृद्धावस्था नसते, काहीही नसतं, देहही नसतात देवदेवता. त्यामुळे सगुण रूप हे माणसासाठी निर्माण केलेलं आहे. मोठं दयाळू होऊन परमेश्वराने ते सगुण रूप निर्माण केलं आहे. निर्माण कसं झालं ते, तर त्याच्यासाठी अवतार घेतलेत त्यांनी. आणि अवतारामध्ये माणसाचा जो त्यांचा चेहरा होता ते त्या देवता आहेत. ते काहीही करू शकतात. तर स्वर्गातलं सगळं जीवन वेगळं आहे, पण त्याच्यात एक हे आहे, एक संकेत आहे. काय संकेत आहे त्यात, की आधी काय असायला पाहिजे. आपण खूप म्हणजे खूप गहन अर्थ मांडलेला आहे. आधी आपण काय असायला पाहिजे, काय असतो, जड असतो. आता बघा ना तुम्ही, काय असतं सकाळी उठल्यावर, काय असतं, तर आपण जड आहोत, काही सुचत नाही. हां, मग थोडीशी आपली आवराआवरी झाली, प्रातःकर्म झाली सगळी, हां, स्नान संध्या झाली, आपण त्या सुस्तीतून बाहेर येतो. म्हणजे जडपणा थोडासा गेला. असं करत करत आपल्या लक्षात येईल, शरीराच्या पातळीवर जेवढं काही आहे ते जडच आहे, पण मनाची गती त्याच्यापेक्षा खूप आहे. कारण मन हे काय आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. पण तरीसुद्धा ते जड या पदार्थातच मोडतं, कारण ते शरीराशी संबंधित आहे. हां, आता या सगळ्या जडातून सूक्ष्मात जायचं म्हणजे या स्वर्गामधल्या देवदेवतांना फक्त सूक्ष्म शरीर आहे, फक्त सूक्ष्म शरीर आहे त्यांना. पण एक गंमत आहे, सूक्ष्म शरीराने सुद्धा म्हणजे मन किंवा बुद्धीनी सुद्धा कर्म कशी होतात ते बघा. की ती सुद्धा कर्म चुकून माकून कमी अधिक प्रमाणात बरी वाईट झाली की त्यांना सुद्धा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. तुम्हाला माहिती आहे ना, पुराणामध्ये असे शाप दिलेले आहेत, तू आता पृथ्वीवर जन्म घेशील. म्हणजे काय, हेच खूप झालं एवढा मोठा शाप. कारण पृथ्वीवर जन्म घेताना सारखं सुखदुःख हे वगैरे स्वर्गात काही नाही आहे. तर पृथ्वीवर जगताना सतर्क राहावं लागतं. देह आहे, आणि ज्यावेळी देह नसतो आपल्याला नाही कल्पना येणार त्याची, पण ज्यावेळी देह नसतो, देह भान विसरून
जगण्याची आपल्याला जेव्हा सवय होईल तेव्हा हे कळेल मी काय बोलते ते, की ज्यावेळी देह नसतो त्यावेळी आपली स्पीड जास्त असते. त्यामुळे तो देह नकोसा वाटायला लागतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, आपल्या मनाची स्पीड जास्त आहे की नाही. आत्ता म्हटलं तर आत्ता मन फ्रान्सला जाऊ शकेल, मन अमेरिकेला जाऊ शकेल, मन आत्ता म्हटलं तर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जाऊ शकेल. म्हणजे काहीही, त्याला स्पीड किती आहे बघा. शरीर जाईल का हो मी म्हटलं तर नाही जाणार, त्याला तयारी करावी लागेल. हे सूक्ष्म शरीर देवांना आहे, स्वर्गात आहे. या वाक्याचा शब्दशः अर्थ मी आत्ता सांगते, त्यातला गहन अर्थ आपल्याला घ्यायचा आणि ते मेडिटेट करून आपल्यामध्ये उतरवायचे. पृथ्वी पूर्वरूपम द्यौः उत्तररूपम. ही 2 वाक्य सगळ्यांची पाठ असली पाहिजे. म्हणजे काय तर आपला जो देह आहे, देहाची जी कर्म आहेत, ही देहाची कर्म आपण करायची आहेत. पूर्वरूपम, प्रथमतः रोज देहाच्या द्वारे कर्म करायची आहेत. प्रथमतः ती केलीच पाहिजे. प्रायोरिटी आहे ती. मानवाचा जन्म आहे, ती सुटणार नाही. पण द्यौः उत्तररूपम, त्यातनं स्वर्ग साधला पाहिजे. स्वर्ग साधलं पाहिजे म्हणजे काय काय साधलं पाहिजे. 50% जास्त पुण्य, म्हणजे सत्वगुणयुक्त सगळं आपलं आचरण पाहिजे. देहाने परमेश्वराची सेवा, उत्तम कर्म करणं, मनाने कुणाही बद्दल वाईट विचार मनात न येणं, आपला त्याच्याशी काही संबंध नाही. बस प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वर पाहणं मनातून. बाकी जे व्यवहार करायचा तो करा. बुद्धी, चांगली कर्म करण्यात बुद्धी घालवणं म्हणजे द्यौः उत्तररूपम. प्रथमतः काय करायचं आहे, कर्मच करायची आहेत. पण त्याच्यात हे लक्षात ठेवलं पाहिजे की उत्तरतः काय करायचं आहे आपल्याला. उत्तरतः आपल्याला सगळं सत्वयुक्त करायचं आहे, सगळं चांगलं करायचं आहे. चांगली कर्म झाली पाहिजेत आपल्या हातून. आणखीन काय अर्थ आहे, पूर्वतः काय करायचं आहे आपल्याला, जड शरीराचा उपयोग करायचा आहे कर्म करण्यासाठी. पण उत्तरतः सूक्ष्म 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 मनानेच त्याच्याबद्दल चांगले विचार केले पाहिजे. बुद्धीने त्याचं प्लॅनिंग करून काहीतरी केलं पाहिजे की जे परमेश्वराच्या विश्वामध्ये उत्तम सेवा ठरेल असं केलं पाहिजे. आणि त्याच्याही पेक्षा सूक्ष्म सूक्ष्म अतिसूक्ष्म शरीर वापरायचं. आणि ते म्हणजे बुद्धीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक वेळी आपण ईश्वराचा विचार करायचा. इतका सखोल अर्थ याच्यामध्ये आहे. पुढचं वाक्य, याच मंत्रातलं पुढचं वाक्य, ते तर खुणगाठ पाहिजे मनाशी, इतकं पाठ पाहिजे. आणि अतिशय सुंदर आहे. आकाशसंधिः आकाशसंधिः. आपण जे मेडिटेट करायचं आहे
ते ह्याच्यावर आहे. तुम्हाला एकदा आठवतं आहे का, आपल्या स्टडी ग्रुपमध्ये आपण अथर्व शीर्षावरती मेडिटेशन घेतलं होतं. संपूर्ण अथर्व शीर्ष म्हणत असताना त्याच्या प्रत्येक वाक्यात जो अर्थ आहे त्याचं मेडिटेशन घेतलं होतं. ते याच प्रकारचं होतं. म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, ते मेडिटेशन जे आपण केलं ती तैत्तिरीय उपनिषदाची सुरुवातच होती असं म्हणा. तिथेच आपलं तैत्तिरीय उपनिषद सुरू झालं. इतके भाग्यवान आहोत आपण. तुम्हाला आठवत असतील शब्द अथर्वशीर्षाचे. संहिता संधी स एषा गणेश विद्या गणक ऋषी. सगळी ही सांकेतिक वाक्य आहेत. त्याच्यात इतका अर्थ भरलेला आहे. आणि ते म्हणत असताना खरं म्हणजे मेडिटेशनच झालं पाहिजे. तसं इथे या उपनिषदात 4 गोष्टी सांगितल्या आहेत या मंत्रामध्ये. पहिल्या, पृथिवी पूर्वरूपम द्यौः उत्तररूपम आकाशः संधिः वायुः संधानम्. आकाशसंधिः. आकाश, पंचमहाभूतातलं आकाश अतिसूक्ष्म आहे. पंचमहाभूतातलं अतिसूक्ष्म, त्याच्याहून अतिसूक्ष्म आत्मतत्व आहे. पंचमहाभूतातलं जे आकाश आहे ते आकाश म्हणजे अवकाश. अवकाश, स्पेस. स्पेस याच्यासाठी एक उदाहरण दिलं होतं. आपण बोलताना काय होतं माहिती आहे का, आपले विचार खूप ओव्हर पॉवर होतात. आणि बोलताना 2 जण बोलत असतील तर त्यांचं बोलणं दोघांचं ओव्हरलॅप होतं. विशेषतः ॲग्रेसिव्ह विषय असतील तर, दोघंही ॲग्रेसिव्ह असतील तर तो त्याचं वाक्य पूर्ण होऊ देत नाही, हा त्याचं वाक्य पूर्ण होऊ देत नाही. बोलतात, खूप ओव्हरलॅप होतं त्यांचं बोलणं. म्हणजे काय आपण म्हणतो की अरे बोलताना जरा थांबा आणि मध्ये मध्ये दुसऱ्यांचं ऐकून घ्या, मग परत मध्ये मध्ये तुम्ही बोला. म्हणजे काय आहे, मध्ये बोलायचं, परत थांबायचं, स्पेस द्यायची दुसऱ्याला. आपण काय करतो, मला काय हवं आहे तसंच वागलं पाहिजे दुसऱ्यानी, मला काय हवं आहे तसंच वागलं पाहिजे दुसऱ्यानी. नाही, आधी थोडंसं आपण त्याच्या मनाप्रमाणे करून, मग नंतर त्याने आपल्या मनाप्रमाणे करून. म्हणजे काय होतं, याला म्हणतात स्पेस देतो आपण. स्पेस देतो, दुसऱ्याला स्पेस द्यावी. आकाश याचा अर्थ मी स्पष्ट करते फक्त. अवकाश फार मोठा अर्थ आहे याच्यामध्ये. हे तर आपण निदान शिकलो मॅनर्स म्हणून, की दुसऱ्याला स्पेस द्यावी, त्याला समजवून घ्यावं वगैरे. मॅनर्स म्हणून शिकलो आपण. पण आपण इतके मॅनरलेस राहिलो की आपण या मायेच्या दुनियेत आल्यावर स्वतःला स्पेस दिली नाही. स्वतःला स्पेस दिली नाही. सारखं ओव्हरलॅपिंग करत राहिलो आहे आपण आपल्यावर. एक विचार जायच्या आतच दुसरा विचार आदळायचा.
मनाचं संयोजन किंवा मनाचा जो कंट्रोल, मनाला जे नियंत्रणात ठेवणं, किंवा अरे बाबा एक झालं की दुसरा विचार कर, अशीच पद्धत आहे. मनामध्ये विचारांचं येणं आणि जाणं, विचारांचा फ्लो हा मनामध्ये असतो. तो फ्लो म्हणजे काय? हळूहळू एका पाठोपाठ एक एक विचार जातील. मनाचं काम काय आहे की या देहाकडून बाहेरच्या वातावरणातनं इंद्रिय काही विषय आणतात, या देहाकडून ही कामं करून घ्यायची आहेत. मग आता इतके वाजले, आता झोपायला पाहिजे, हा मनात विचार येतो आणि मन सांगतं कोणाला? देहाला. मग देह उठतो आणि झोपायची तयारी घेतो. मग असे एक एक विचार आले, ज्या मनावर इतकं सगळं अवलंबून आहे प्रोसेस आपल्या शरीराची, त्याला आपल्याला नियंत्रणात ठेवता येत नाही. ओव्हरलॅपिंग होतं आहे सगळ्या गोष्टींचं. आपल्याला शांतपणे एक एक विचार करता येत नाही आहे आणि त्याच्यामुळे चिंता, भीती, सगळ्या गोष्टी, राग, द्वेष, काळजी. मग आता ह्याला काय केलं पाहिजे? आकाशसंधी. खूप म्हणजे खूप, याच्यावर जरी बोलायचं म्हटलं ना तरी रोज एक एक विषय घेऊन महिनाभर बोलता येईल, पण मी थोडक्यातच ते सांगणार आहे. आकाशसंधी म्हणजे काय की आपण, आणि हे आत्तापर्यंत उपनिषदांमध्ये सांगितलं, पण इतकी हायर स्टाईल आहे ही सांगण्याची की आपण असं ऐकलं नाही. कारण त्यांना वाटायला लागलं आपण पार हायर लेवलला आलो आहोत आता, म्हणून त्यांनी सांगितलं आहे आकाशसंधी. म्हणजे सतत काय पाहिजे माहिती आहे का? काहीतरी एक घटना घडली आहे बाहेर, आत्ताच तुम्ही धावपळ करून घरात आलायत, प्रॉब्लेम होता, प्रॉब्लेम सोडवला, सगळं केलं, बुद्धी चालवली, असं झालं तसं झालं, सगळं झालं आणि घरात आलायत तुम्ही आता. पण ते संपलं आहे ना. श्रीकृष्णाच्या भाषेत एका वाक्यात, फॉरगेट द पास्ट. थोड्या वेळापूर्वी काय झालं विसरून जा, कर्म करा आणि सोडून द्या. पण इथे काय सांगितलं आहे? आकाशसंधी. हा फरक आहे उपनिषदमध्ये आणि गीतामध्ये, की आकाशसंधी ज्यावेळी मन शांत राहील, रिकामं राहील. म्हणजेच काय करायचं आहे, प्रत्येक वेळी काय करायचं आहे, आपण जी घटना घडली त्याच्यापासून लगेच मन आपला हळूच काढून घ्यायचं आहे आणि परत वर्तमान काळात राहायचं आहे. जे झालं ते फक्त तेवढंच करण्यासाठीच तो क्षण होता, बाकी नाही आहे. तुम्ही आधीचं झालेलं आठवण करण्यासाठी, म्हणजे गाई म्हशी जशा रवंथ करतात ना, तसं करण्यासाठी नाही आहे आपल्याला जीवन. 100 वर्षाच्या काळात खरं म्हणजे परमेश्वराला आपल्याकडून बरीच काही कर्म करून घ्यायची इच्छा असते, पण आपण ती स्पेसच देत नाही. कारण त्याचं कारण असं आहे, पृथ्वी पूर्वरूपम द्यौहुत्तर रूपम, हे आम्ही विसरलो आणि आम्ही स्थूलतेत जातो आम्ही. म्हणजे काय? शरीराला स्थूलता आहे, प्रश्नच नाही. जरा काही कामं केली की मी दमलो, मी थकलो आणि झोपायचं. शरीराला स्थूलता आहे. मनाला जर स्थूलता आली तर त्याहून शरीर जड होतं. आपल्याला माहिती, मनाला स्थूलता म्हणजे एकच एक विचार करणं आणि मनामध्ये विचार रेंगाळवणं म्हणजे मनाला स्थूलता येणं. मी काय केलं, अहंकाराचे विचार मनात येणं, कर्तेपणाचे, आय एम डुअर, आय एम ग्रेट डुअर, मी मोठा करता आहे याचा, माझ्याशिवाय होऊच शकत नाही. मग मन स्थूल होतं आपलं,
मन जड होतं, ते नाही होता कामा. मग आपण परमेश्वराच्या मनातलं, त्याला माहिती आहे आपली हिस्ट्री सगळी, किती कर्म करून घ्यायची आहेत आपल्याकडनं. आपण सतर्क राहावं, सतत अलिप्त राहावं. चला, हे झालेलं आहे, हे ईश्वर चरणी अर्पण. कितीही काहीही मोठ्या व्यापातनं जरी आपण बाहेर निघालो तरीही आपण रिलॅक्स पाहिजे. किंवा कितीही दुःखात असलो तरी त्यातनं बाहेर पाहिजे, कितीही सुखात असलो तरी त्यातनं बाहेर पाहिजे. मनाला एक सवय असते, एक तर अलिप्त होण्याची सवय लावा, नाहीतर एक तर चिकटण्याची सवय लावा. सुख आलं की चिकटणार आणि दुःख आलं की अलिप्त होणार, असं मन समजत नाही. मन हे लहान आहे, लहान मुलाप्रमाणे आहे ते. त्याला एकच समजते भाषा. आपण मनाला मिसगाईड करत असतो. हां, हे तर सुखच आहे, मग सुखाच्या गोष्टी आठवल्या तर आमचं जीवन चांगलं होईल ना, असं आम्ही म्हणतो. आणि म्हणून आम्ही सुखाला चिकटतो की परत परत तेच आठवतो. मनाला कळत नाही, मनाला एवढंच कळतं की आपण चिकटायचं आहे, मग तो दुःखालाही चिकटतो. मनाला प्रॉपरली गाईड केलं पाहिजे. मन हे काय आहे? सूक्ष्म आहे. मन हे सूक्ष्म आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्थूलातून सूक्ष्मात जायचं आहे, हे विसरता कामा नये आपण. आकाश संधीही, अवकाश झाला पाहिजे. बाहेर काहीही घडू दे, बाहेरचं सगळं करण्यासाठी हे शरीर आहे मुळी, त्याला विचार देणारं हे मन आहे मुळी. मन हा विचारांचा प्रवाह आहे. नदीचा प्रवाह, पाणी पुढे पुढे जातं, परत ते मगाशी गेलेलं पाणी पुन्हा मागे नाही येत. काही गेलं रे गेलं की गेलंच ते. परत जेव्हा परत हवं असेल तेव्हा परत मनात विचार येईल आणि शरीराकडनं कार्य करून घेईल. त्यात मी करण्यासारखं असं काहीच नाही आहे. मग मी काय करतो? तो प्रवाह अडवून त्याचं डबकं करतो. डबकं झालं की ते स्थूल होतं, घाणेरडं होतं, सगळं होतं. म्हणून आकाश पाहिजे. आकाश, अवकाश निर्माण झालं आपल्या मनामध्ये. अवकाश म्हणजे सगळ्या गोष्टींपासून सतत अलिप्त होऊन आपण भगवंताचं स्मरण करणं, याला म्हणायचं अवकाश. अवकाश. त्याने काय होतं? संधी होते. संधी आणि संधी विच्छेद. आता जर म्हटलं महेश म्हटलं तर महा अधिक ईश, हा काय झाला? संधी विच्छेद झाला. संधी विच्छेद. आणि महेश हा झाला संधी त्याचा. विच्छेद म्हणजे शब्द तोडणं, एकमेकांपासनं अलग होणं. आणि संधी म्हणजे जोडलं जाणं. जोडलं जाणं. आकाश संधीही, फार महत्त्वाची गोष्ट इथे घडते. अवकाश जर असेल मनामध्ये, म्हणजे आपण अलिप्त असू सगळ्याच्या, तर काय होतं माहिती आहे का? की संधी विच्छेद होतो. कुणाशी? मायेशी, षड्रिपुंशी, मोहाशी, आपल्या राग द्वेष, नंतर आपल्या चिंता भय, सगळ्याशी संधी विच्छेद होतो. आकाश संधीही. माझ्या तर मनात आज हे वाक्य 200 वेळा आलं असेल. त्याच्यामुळे काय होतं? आपल्या वागण्यात बदल होतो. आपलं मन सतत रिकामं राहतं. कुठलाही फार विचार केल्याशिवाय आमचं आयुष्य चालूच शकत नाही, हे चुकीचं आहे. आम्ही सगळी कामं बिनविचार करता सतत करत असतो. म्हणजे हे काम करताना दुसरे तिसरेच विचार असतात खरं तर, ज्याचा काही उपयोग नसतो या कामासाठी. तसं सूक्ष्म विचार केला तर. मग ते मन रिकामं ठेवून ईश्वराकडे जर लावलं
तर हा फरक पडतो. आणि हा संधिविच्छेद मायेशी होतो. आणि संधी कोणाशी होते माहिती आहे? ईश्वराशी. अवकाश जर मनामध्ये ठेवला, मनाला स्पेस दिली आपण, तर ते मन ईश्वराकडे जातं. ते मन ईश्वराकडे जातं. त्याला वेगळं काहीही करावं लागत नाही. आणि त्याच्याही पुढचं वाक्य खूपच महत्त्वाचं. वायुसंधानम. हे सगळं करत असताना वायू, प्राण आपला, श्वास, संधानम हा आपल्या बाबतीत संबंध आहे. वायू हे सगळं सांधणारा कोण आहे? तर वायू आहे. प्राण आहे, प्राण. पंचमहाभूतांचा इथे विचार केलेला आहे. आणि प्राण म्हणजे श्वास. मग श्वासाकडे बोट दाखवतात. प्राणायाम करा, श्वासाला ऑब्झर्व करा. तो जो वायू वाहतोय ना, एक काय आहे? आकाश. मन पूर्णपणे रिकामं मन, रिक्त मन, पूर्ण शांत मन. संधी ही ईश्वराशी संधी झाली आहे. आणि प्राण, श्वास आपला दीर्घ श्वास, मंद श्वास. त्या श्वासावर तुम्ही मेडिटेट करा. तुम्हाला आठवत आहेत अथर्वशीर्षातले शब्द? अकारो पूर्वरूपम, बिंदू काय ते म्हणतात? बिंदुरुत्तर रूपम, नादसंधानम, संहिता संधी. बघा, त्याच टाईप हे आहे की नाही? त्यात गणपतीचं हे आहे, पण ते सुद्धा स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे. ज्यावेळी हे मेडिटेशन केलं होतं त्यावेळी सांगितलं होतं मी, आहे, मग ऊ आहे, स्वर थे. मग हा ओंकार कसा बनतो? उ म. आणि नादसंधानम, नाद साधून देतो त्याचा. त्या तिन्हीचा एकत्र मिळून नाद साधून देतो. बिंदुरुत्तर रूपम, मग बिंदू येतो. उत्तर रूपम काय आहे? बिंदू. म्हणजे हा नाद तयार झाला की अतिसूक्ष्म असा बिंदू तयार होतो. उच्चारात नाही, उच्चारात नाही. आधी नाद तयार होतो. शेवट तो संपताना अगदी बिंदू असतो. इतका सखोल अर्थ आहे याच्यात, इतका सखोल अर्थ आहे. त्याच्यामुळे वायु संधानम, हा वायूच हे सगळं साधून देतो. आकाश संधी, स्थूलातून सूक्ष्माकडे जायचं. इतकं सुंदर आहे ना हे. काय पाहिजे? एका श्लोकात तर सगळं आलं आहे. मी तर म्हणते काय पाहिजे आपल्याला? दिवसभरात एवढे 4च गोष्टी आपल्या पाठ असतील. करतोय अहंकाराला जागाच नाही आहे मुळी. करतोय कर्म करतोय उठल्यापासनं. मी दमलो, मी थकलोला जागाच नाही आहे. शरीराने कर्म, मन सूक्ष्माकडे चाललं आहे. हां,
सूक्ष्म शरीर काम करतं आहे आपलं. त्याच्यामध्ये आता तिसरी गोष्ट, आकाशसंधी ही अवकाश. प्रत्येक क्षणी काय, आता मी काही काम करत नाही ना, कामापुरता कामाचा विचार. मग आता काय, आता जे आहे ते, मी कोण आहे, भगवंत, ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणाय, जे काय म्हणायचं आहे ते सगळं त्याला समर्पित. मग त्यांनी काय होणार आहे, संधी होणार आहे ईश्वराशी. आत्तापर्यंत ती होत नव्हती, पण ती संधी कशाच्या साह्याने, श्वासावर लगेच ऑब्झर्वेशन श्वासाचं. काय सुंदर आयुष्य होईल आपलं, केवढं सुंदर आयुष्य होईल. तुम्ही म्हणाले हे करायला वेळ नसतो, पण कामं करत असताना त्या कामाशी काहीही संबंध नसलेला, याने हा असाच फोन केला, त्याने ते तसंच केलं, ह्याला आता दाखवून दिलं पाहिजे, खूप वेळा झालं, आता मी असंच करीन, हे काहीही विचार न करता आपण ते दाखवून देऊ शकतो वेळ आली की. त्याचा विचार करायची गरज नाही. आपण तर अगदी एक्सपर्ट आहोत व्यवहारात कसं वागायचं. तो विचार कशाला करायला पाहिजे, त्याच्यात मन कशाला गुंतवायचं आहे. मनाला स्पेस द्यायला पाहिजे. आपण हे कधी शिकलो नाही. स्वतःला स्पेस द्यायला पाहिजे. मायेला स्पेस देऊन काहीच उपयोग नाही आपल्यामध्ये. आपल्यामध्ये सतत रिकामी जागा राहिली पाहिजे. त्याच्यामुळेच ईश्वराशी संधान साधलं जाणार आहे. त्याच्यामुळेच केवळ ईश्वर आपल्याला भेटेल. आणि तो ईश्वर कशाच्या साह्याने भेटेल, तर ह्याला एक जोडीला तुम्ही काय घ्या, वायुसंधानम. त्याच्याबरोबर त्यांनी विश्वाचाही विचार केलेलाच आहे की आपलं जन्म झाला, मग प्रमोशन म्हणून आपल्याला स्वर्ग म्हणजे देह सोडून आपल्याला इतर ते मिळू शकतं. देह सोडून केवळ सूक्ष्म शरीर हे आपल्याला प्राप्त होऊ शकतं. नंतर काय, तर म्हणजे आपण आणि वैश्विक परत विचार करायचा झाला तर हे आपलं काय, आकाशसंधी. आकाश म्हणजे अतिसूक्ष्म, सगळीकडे स्पेस स्पेस स्पेस. आणि त्याच्यामुळे ही संधी होणार आहे. म्हणजे आकाशाच्या पंचमहाभूतापर्यंत सूक्ष्म, स्थूलाकडून सूक्ष्माकडे अशी आपली यात्रा दिवसातनं 10 वेळा तरी झाली पाहिजे. एका दिवसातून 10 वेळा, महिन्यातून एकदा नाही. मेडिटेशन म्हणजे काय ते आता समजेल. स्थूलाकडून सूक्ष्माकडे यात्रा. आणि आपण करतो ते काय करतो, मग आधी शरीर आपण स्थिर करतो, मग नंतर प्राणावर लक्ष ठेवतो, नंतर मग आपण मन स्थिर होण्यासाठी देवाचं जप करतो, आणि नंतर प्रत्यक्षात मेडिटेशन करतो. मी कोण आहे, काय आहे, आणि मग त्यातनं आपण बाहेर येतो या विश्वात वावरण्यासाठी. असं आहे. त्याच्यामुळे हे जे शास्त्र आहे हे अतिशय सखोल आहे. काल असं जाणवलं होतं की हा विषय अत्यंत कठीण वाटला, तरीसुद्धा बहुतेक जणांनी पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे विषय बराच क्लिअर होत गेला होता. पण माझं काही समाधान झालं नाही. याच्यात 2 फायदे झाले. कालचा विषय क्लिअर झाला, त्याचं कारण पुढचा श्लोक जो आहे तो ह्याच्यापेक्षा अतिसूक्ष्म आहे, आणि विचार करू तेवढं ते गहन आहे शास्त्र, तर ते पुढचं समजणारच नाही. त्याच्यामुळे कालच्या श्लोकाचं क्लॅरिफिकेशन झालेलं आहे. पण काय आहे, जे काल नव्हते त्यांचासुद्धा फायदा झालेला आहे.
आज आपण इथे थांबू, उद्या दुसरा मंत्र चालू करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि